ॲडव्होकेट मोहन पाटील सावंत, रमेश पटेल सावंत, सचिन गायके, विठ्ठल दमाळे, मनोज गायके, तात्या, अरुण बापू, सर्व या गावातील भागातील सर्व तिन्ही विभाग प्रमुख, संतोष निकम, मुरली नाना, बाळू, सर्व शिवसेना पदाधिकारी. खरं तर तात्यांनी जे भाषण केलं ते भाषण ऐकल्यानंतर संघटना वगैरे काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. साहेबांना भेटायचं आहे आणि तुमचं एखादं शिबिर असेल तर मला एखादं लेक्चर करायचं आहे. मी लेक्चर का करायचं तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं की काही लोक असे तुमचे सोडून जात आहेत आणि सोडून जात असताना मी सोडून गेलेले जे मागच्या 2-3 वर्ष त्यांचाही अभ्यास केला म्हणे आणि आता सोडून जातात हे लोक मला माहिती. आणि मग जे सोडून गेले त्यांचा मी अभ्यास केला तर त्यांचाही तिथं भ्रमनिराश झालेला आहे. ठीक आहे, 1-2 लोकांचं भलं झालं असेल, पण तो भलं होणं म्हणजे काय याची व्याख्या ज्याची त्याची स्वतंत्र असू शकते. बरोबर ना? एखाद्याचं 2 रुपये कमवणं म्हणजे भलं होणं असं एखाद्याची व्याख्या असू शकते. पण तुम्ही 2 रुपये कमवले माझ्या कपाळावर गद्दारीचा टिळा लागला तर मला स्वतः त्या 2 रुपयाला मग त्या सहज मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं की लालच हे सगळ्यात महत्वाचं. आणि लालच कसं असतं, मृग जळासारखं असतं. जसं आता रामायणाचा उल्लेख तात्यांनी केला की सीतेला तर मृग जळ दिसलं होतं ना. जरी लालच मनात आली नसती तर रामायणच घडलं नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आणखी त्याच्यावरती महत्वाचं, मी आता सहज वकील साहेबांना म्हणलं की हा संतोष काम करतो विभाग, मला तो 4दा भेटला, 4दा फोन येतात त्याची, कधी मध्ये रात्री बेरात्री येत असतात, चांगल्या कामाला येत असतात. पण त्यांनी सांगितलं की मी गावागाव जातो, रात्रीच्या गावात असं त्याच गावात राहतो, तिथंच जेवतो, लोक जेवण करून देतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, क्रांती अशीच लोक करू शकतात. फार व्यवस्थित हे करणारे लोक क्रांती नाही करू शकतात, सामान्य माणूस क्रांती करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे आता जसं एकीकडे संतोषची भूमिका आणि इकडे मुरली नानाची भूमिका आहे. मुरली नानांनी सांगितलं की एवढ्या सगळ्या व्यवस्था लागतात, तेवढं झालं तर मग मी उभं राहणार. आता नाना या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद सर्कल असेल, किती काय असेल, आणि या सगळ्या ह्याच्यात कसं कोणाला कसं पॉसिबल आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ठीक आहे, थोडं बहुत काय कोणाला काही करता येऊ शकते एका अर्ध्याला, परंतु मला असं वाटतं की स्वतःची लढाई कधी स्वतःलाच लढावं लागते हे लक्षात ठेवा. ती लढाई उद्या ते स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते. आणि नानांनी सांगितलेला मुद्दा त्यांनी मला 1-2 महिन्यापूर्वी सुद्धा हेच सांगितलं होतं. कोण गेलं मला त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी मला हेच सांगितलं होतं की लोक काही इंग्रज गेले काय तर बऱ्याच ठिकाणी गेले, पण तिथले जे मुख्य पदाधिकारी ना ते संपर्कात असतात, गावात जातात, बैठका घेतात, बोलतात, हे करतात ते करतात. इथं ह्या मागच्या 1-2 वर्षापासून जे कोणी पदाधिकारी होते त्यांनी हा संपर्कच बंद केलेला आहे. आणि तेव्हा संघटना संपत नाही, परंतु लोकांकडे जावं लागतं ना, शिवसैनिकांकडे जावं लागतं. मी आता संभाजीनगरात रोज संध्याकाळी फिरतो, एकही बैठक अशी नाही की तिथे 10-12 उमेदवारी, एकेका वार्डाच्या बैठकीला 50-50 इच्छुक, 4-4 जागे. बरं, चांगले लोक इच्छुक आहे असं काही नाही की कोणीतरी नाव आलं काहीतरी नाव आलं असं. मी सिल्लोडला गेलो परवा, शिवण्याला ही मोठी बैठक झाली, शिवसारखीच बैठक झाली. शिवनागाव सिल्लोड एकदम पार बुलढाण्याच्या शेजारी, अब्दुल सत्तार तिथं मागच्या 20-25 वर्षांना प्रतिनिधित्व करतो. अशा ठिकाणी शिवसैनिक निष्ठेनेच काम करतात. घटनांतर एका गावामध्ये 600-500 शिवसैनिक एखाद्या बैठकीला येतात. फार सोयगावच्या आपण कोपऱ्यात बनवटीला गेलो, गोंदेगावला गेलो तर तिथं लोक आहे. फुलंब्री जिथं आपण दुर्लक्ष करतो तिथं लोक आहे. काल मी शेंद्र्याला बैठक घेतली तिथं लोक आहे. म्हणून आपण पॉझिटिव्ह वृत्ती, सकारात्मक वृत्ती ठेवली पाहिजे लक्षात ठेवा.
आपलं मन जोपर्यंत सकारात्मक होत नाही तोपर्यंत आपण लढू शकत नाही. तलवार माझ्या हातात आहे, धार लावलेली, पण ती फिरवण्याची धमकच माझ्या मनगटात नसेल तर त्याला काही अर्थ नाही. माझ्यात खूप ताकद आहे, पण ती मानसिकताच माझी तलवार फिरवण्याची नसेल तर मला त्या तलवारीला काही अर्थ राहत नाही. शिवसेना एक तलवार आहे, लक्षात ठेवा. ही विचाराची तलवार आहे, ही आचाराची तलवार आहे. नुसती विचाराची नाही तर आचाराची सुद्धा तलवार आहे. शिवसैनिकाकडे एक समाज एक आदर्श पद्धतीनं बघतो, हे लक्षात ठेवा. किती लोक आले आणि किती लोक गेले. शिवसेनेत काय कमी लोक आले का? जो शिंदे फुटला, आता काय स्थिती त्याची तुम्ही जरा बघा. मी रात्री टीव्ही पाहणं होत नाही, पण काल रात्री मी सहज टीव्ही बघितलं. ते काय हुतात्मा स्मारकाला गेलं, ते फडणवीसनी पाहिलं सुद्धा नाही. ते फडणवीस असा पळत होता, तो तिकडे काय हार घालून दिल्लीला काय हवे जावं लागतं. आणि मग ज्यांनी जसं केलं तसं त्याला फळ मिळत असतं, लक्षात घ्या. बरोबर, ज्यांनी जसं वागलं त्याला तसंच. आता परमेश्वर आहे ना, हिशोब तिथं आपण आधी म्हणायचो की वरती गेल्यावर काय हिशोब देवाला देशील. आता देवाच्या दारात इथल्या इथं हिशोब अकाउंट सारखं टॅली करावं लागतं. 31 मार्चला हिशोब क्लिअर होतो. इथंच अजून वर्ष पण वाट नाही पाहावं लागत अशी स्थिती आहे का नाही? तुम्ही अनुभव घ्या जीवनाचा, बरोबर नाही? बोबळेजी, जीवनाचा अनुभव घ्या. आत्ताच हिशोब घेतोय आता, फार उद्या परवा वर्षभराने 10 वर्षांनी. शिंदेचा हिशोब पहा ना, आत्ताच चालू आहे. ज्यांनी आपली संघटना फोडली त्याची काय स्थिती आहे, त्याचे लोक कसे आहेत. आता मला फोन येत असतो त्यांच्या काही लोकांचे. आता मी माझ्या पद्धतीने सांगत असतो, तुम्ही ऐकत असाल, मला फोन येत असतात, मी संपर्कात असतो सगळ्यांचे. आता मी संपर्कात असल्यावर ते सांगतात की मी संपर्कात आहे, पण मी असतो संपर्कात. पण मी बरोबर आहे, सगळ्यांच्या जवळपास अर्ध्या लोकांच्या संपर्कात मी असतो, मंत्र्यांच्या संपर्कात असतो. काय मानसिकता आहे त्यांची आम्हाला चांगल्या पद्धतीने मला माहिती. म्हणून थोडासा संयम एक गरजेचा आहे, थोडासा, जास्त नाही, थोडासा. एक कसा असतो, एक पीक पॉइंट असतो. तेवढा काळ जर आपण जर मनाचा संयम बाळगला ना, तर मला असं वाटतं त्याच्या इतकं हित मग कोणाचं होतं. पण आपल्याला कसं पी हळद हो गोरी अशी आपल्याला काही जणांना सवय झाली की आज हळद पिली का उद्या गोरी झाली पाहिजे, असं होत असतं. त्याला वेळ लागत असतो. आणि म्हणून विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी सल्ला दिला की थोड्याशा संयमाची गरज आहे. आपलेच दिवस येणार आहे, हीच शिवसेना जरुरी आहे. दिल्लीत काय झालं तुम्हाला माहिती नाही अजून, की हीच शिवसेना महत्वाची आहे. आज त्यांनाही वाटतं की हेच लोक बरे होते, उद्धव साहेब चांगले होते. आता हे जे एवढे उदाहरण मंत्री उद्धव साहेब असताना मंत्री होते ना, पण हिंमत होती कोणाची वाकडं पाऊल टाकायची, कारण उद्धव साहेबांचं त्यांच्यावर कंट्रोल होतं. आता कोण कोणाच्या नियंत्रण राहिले. आणि म्हणून मला असं वाटतं मी सगळ्या शिवसैनिकाला सांगेन की आपण सकारात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे. नुसतं घरोघरी जाऊन जनतेशी भेटणं, शिवसैनिकाच्या गाठी भेटेनं, प्रत्येक गावात आपली 30 टीम आहे. कोणी बदललेलं नाही. एक अर्धा माणूस जात असेल, काही कामानिमित्त गेला असेल, परंतु शिवसैनिक कुठे बदललेलं नाही. ही मानसिकता आपण ठेवली तर असं वाटतं आपली संघटना, आपले सगळे पदाधिकारी, मग उपतालुका प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, मी ही सूचना 100% मुरलीनानाची हे करतो की काही सिनियर ज्येष्ठ लोकांना आता जिल्ह्याच्या तालुक्याच्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. या निश्चित सूचना मान्य करेल मी. निश्चित थेरे साहेबांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेईल. परंतु येणाऱ्या काळाला नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये फरक आहे. नगरपालिकेची सामाजिक राजकीय स्थिती वेगळी आहे, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीची स्थिती वेगळी आहे. आताच्या वेळेला ज्या पद्धतीनं सरकार काम करतं, आता मी कोणत्या गावात होतो आपण आधी वागलगाव, तिथले लोक सगळे बोलत होते की अतिवृष्टीचं नुकसान बाजूला किती आलं, श्रीरामपूरला किती आलं, राहत्याला किती आलं, शिर्डीला किती आलं, इथं किती आलं. आज शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे. अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई होते नाही, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे, कापसाचा मुद्दा महत्वाचा आहे, सोयाबीनचा आहे, मक्याचा आहे. याच्यात सरकार कसं वागतंय. आज मी मक्याचा भाव 1000-1200 आहे ना, एवढाच आहे ना, घेऊ बी नाही राहिला. कापसाचा भाव तेवढाच आहे ना, 5, 5.5, 6, 6.5 वर कापूस आहे ना. जो काही शिल्लक राहिला तो खराब झाल्यामुळे, त्याच्या वाती झाल्यामुळे तो कोणी घेईना.
त्याला भाव मिळाला. आणि अशा स्थितीमध्ये या शेतकऱ्यांना मला असं वाटतं धावून जाणारं कोण येतं ती शिवसेना आहे. उद्धव साहेब 4 दिवस मराठवाड्यात फिरले, आपल्या जिल्ह्यात येऊन गेले, इकडे आले नसते पण तो जिल्ह्यात येऊन गेले. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण लढा देतोय, आपला पक्ष लढा देतोय, हे महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी पैशावर होत नसतात, विचारावर सुद्धा होत असतात. अनेक लोक आहेत, अनेक. हे बाजूचं दिंडोरीचं खासदार 70,000 रुपये निवडून आलं माहिती तुम्हाला, 70,000 रुपये. असे अनेक लोक आहेत. आणि म्हणून जर सगळा इतिहास बघितला तर क्रांती सामान्य माणसानेच केली, लक्षात ठेवा, मोठ्या माणसाने केलेली. निलंगेकर सारख्या माणसाला, माणिक जाधव सारखा एक कामगार होता, साखर कारखान्यातला कामगार, कम्युनिस्ट पार्टी, त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकरला पाडलं आपल्या इथे निलंगे. इथं बाजूला साहेबराव अण्णा, किती मोठा माणूस होता, पाडलं ना, तर कैलास पाटीलच माणूस होता. म्हणून क्रांती ही सामान्य माणूस करत असतात. त्यामुळे कोणी असं मनात न्यूनगंड नका हे करू की माझ्याकडे पैसे नाही. जनशक्ती ज्याच्या मागे ना त्याला धनशक्तीची गरज नसते. खरं तर हे रस्ते आपणच खराब केले, आपणच दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. सगळे वागतात म्हणून आपण तसं वाटतं, आपण एक वेगळा रस्ता बनवू ना, काय फरक पडतो, बनवू एक वेगळा रस्ता, जाऊ त्या रस्त्याने, जे व्हायचं ते होईल, काटे घुसतील, दगड लागतील, जे लागायचं ते लागू द्या ना. पण मला असं वाटतं हे रस्ते बनवण्याची आवश्यकता आहे. म्हणून जे जे इच्छुक मंडळी आहे, निश्चित ही एक प्रोसेस आहे. अजून अर्ज येतील तालुक्याचे, अर्ज भरले जातील, मुलाखती होतील, निरीक्षक येतील, या सगळ्या गोष्टी आपण करू. कल्याण आपली भूमिका सांगतो, कल्याण बोडके काय काम करतो, काय नाही, कधी बसून करतो, हे काय सांगण्याची गरज नाही सगळ्यांना, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून ज्यावेळेस ही भूमिका ऐकायची त्यावेळेस निश्चित आपण ऐकू. परंतु 2 माणसं गेले म्हणजे संघटना संपली असंही डोक्यातून काढून टाका. आणि म्हणूनच मी हा मुद्दाम चक्कर मारलेला आहे. संघटना संपत नसली, संघटना सतत चालणारी प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती चालत आहे. 2 माणसं गेले तर 2 माणसं येणारे सुद्धा आहे. तालुक्यातून काही लोकांचे फोन येतात, आम्हाला शिवसेनेचं काम करायचं, असे कित्येक लोक इच्छुक आहे. 2 उतरले रेल्वेतून 4 बसत असतात, जागा सगळ्याला भेटत असते रेल्वेमध्ये. आणि म्हणून आपल्या सुद्धा या संघटनेत मला असं वाटतं या पद्धतीने आपण काम करत राहू. आत्मविश्वास बाळगा, सगळं नीट होईल. थोडासा काळ येतो तेव्हा संयम बाळगा, एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे आधारस्तंभ आदरणीय दादा ॲडव्होकेट सावंत साहेब, जिल्हाधिकारी विठ्ठल दमाळे, मनोज गायके, शेलार साहेब, सर्व पदाधिकारी, शिऊर, खंडाळा आणि बोरसरच्या सर्व पदाधिकारी बंधूंनो, खरं तर शिऊर सर्कल बद्दल सांगायचं तर ही ओबीसी साठी जागा सुटलेली ओपनची. त्या ठिकाणी आपल्या मुरली अण्णा प्रयत्न करतात संघटनेच्या ह्याच्यातून, परंतु असे जे काही लोक आहेत की ते या ठिकाणी निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहेत आणि तिकीट आपल्याकडं मिळावं म्हणून पण प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना आम्ही सांगितलं की पक्षाची काही रीत राहते, त्या पक्षाच्या पद्धतीनं तुम्हाला जावं लागेल. आणि जे आज इच्छुक आहेत, या ठिकाणी काम करत आहेत, त्यांना सल्ल्यात घेतल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट मिळणार नाही. मग आपण असं निरोप दिल्याच्या नंतर ते त्यांच्या कामाला लागलेले आहेत. शिऊर गणामधून ओबीसी महिला आहेत, त्या सध्या ग्रामपंचायतचे त्यांचे पती सदस्य आहेत आणि त्या पण माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते या ठिकाणी निवडून येण्यासारखं आहे, त्याचा पक्षश्रेष्ठीने विचार करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. दुसरी गोष्ट, बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवसेना संपली. शिवसेना संपत नसते, शिवसेना कमजोर जरूर झालेली आहे, परंतु शिवसेना संपलेली नाही. कारण जे आपल्याला सोडून गेले ते खरं तर मोठे पदाधिकारी होते, त्यांच्याबद्दल आम्ही तुमच्याकडे तक्रार करणार नाही, परंतु त्यांच्या घराणा या तालुक्याचं 15 वर्ष नेतृत्व केलं, सेवा केली, त्यांच्याबद्दल आपण वाईट बोलणार नाही.
परंतु त्यांना ज्यावेळेस सांगितलं की आपण या ठिकाणी जो काही निर्णय घ्यायचा तर वरिष्ठाशी चर्चा करा, परंतु त्यांनी वेगळीच आट आमच्याकडे घातली. आमच्याही बैठकीला आम्हाला पण बैठकीला बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं की आपण भाजप संघ जाऊ. त्यांनी सांगायचे आणि आपण शिंदे गटा संघ जाऊ. ज्या दोन्ही शिंदे गटाने आणि भाजपनेच आपलं सगळ्यात जास्त नुकसान करेल. त्यामुळे मी त्यांना मीटिंगमध्ये सुद्धा सावंत साहेब त्या बैठकीला होते, त्या ठिकाणी मी सांगितलं होतं की आपली जी वरिष्ठांनी आघाडी केलेली आहे त्या आघाडीप्रमाणेच आपल्याला लोकांच्या समोर जावं लागेल. आणि तुम्हाला सुद्धा ज्यांना ज्यांना आता निवडणूक लढायची, मला काही निवडणूक लढायची नाही, कारण मी ओपनचा आहे. या ठिकाणी ओबीसी, मी ओबीसीवर अन्याय होऊन देणार नाही. या ठिकाणी ओबीसीलाच तिकीट मिळालं पाहिजे ही भावना आहे, कारण त्याचा संदेश वेगळा जाईल दुसरीकडे. त्यामुळे या ठिकाणी ओबीसीलाच तिकीट द्यावं, जेणेकरून आपल्या इतरही महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचंही आपण हित बघितलं पाहिजे. आणि निवडणूक लढवणं म्हणजे विजयच होणं असं नाही. त्यावेळेस बऱ्याच चर्चा झाल्या की सक्षम उमेदवार द्यावा, सक्षम. मी त्याही वेळेस विरोध केला होता की आपण एक तर वाणी साहेबांच्या घरात द्यावा, नाहीतर मग गलांड्याला द्या. आणि तुमचं सुद्धा त्याला हे होतं, परंतु वैजापूर तालुक्यातल्या लोकांनीच आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याला खोडा घातला आणि ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी आयात केले. आणि काय परिस्थिती झाली तर आज त्यांनी फक्त शिवसेना कमजोर केली नाही तर अनेक पदाधिकारी घेऊन ते या ठिकाणी पळून गेलेले. त्यामुळे निवडून येणं हा निकषपेक्षा आपण लढलो पाहिजे, तालुक्यात लढलो पाहिजे, सर्कलला लढलो पाहिजे. नाही आघाडी झाली तरी चालेल, 8 सर्कल मध्ये आपला सिंबॉल हा लढलाच पाहिजे. 14 गणात आपण आपले उमेदवार दिलेच पाहिजे, तरच आपलं संघटना ही मजबूत राहील. कारण संघटनेच्या बाबतीत जर सांगतो 66 साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मी त्यावेळेस फायदा जरी झालो नव्हतो, परंतु मला माहिती आहे बाळासाहेबांनी संघटना स्थापन ही फक्त 80% समाजकारण आणि 20% राजकारणासाठीच केली होती. त्यावेळेस एक आमदार होता. त्याच्यानंतरच्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाटतं पद मिळाले पाहिजे, परंतु खरी संघटना ही सेवाभावी संघटना आहे. आणि आजही संघटनेचा एवढा दबाव आहे की आज पोलीस स्टेशनला कोणाचा पदाधिकाऱ्यांचा मी एवढे शिवसैनिक कुठलंही काम येऊ द्या, पोलीस स्टेशन असो, तहसील असो, ग्रामपंचायत असो, कुठेही असू द्या, शिवसैनिक उभा राहिला तर त्याचं काम होतं. ही ताकद शिवसेनेची, ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची. फक्त शिवसेना कमजोर झाली म्हणून घाबरायचं कारण नाहीये. शिवसेना ही उभारी घेणार आहे आणि 100% पुन्हा या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्याच विचाराची शिवसेना या ठिकाणी स्थापन होणार आहे. आजही तुम्हाला सांगतो, मी वारकऱ्याच्या गावचा आहे, वारकरी आहे. पळून नेणाराचं नाव झालं नाही, पण ज्याची पळून नेली त्या रामाचे घराघरात कुठे. तशी आपली शिवसेना आहे. आपली शिवसेना किती पळू द्या तरी शिवसेनेचंच नाव राहणार आहे. आणि आज असं झालेलं आहे, महाभारताच्या काळामध्ये कली होता. ज्यावेळेस युद्ध संपलं आणि युद्ध संपल्याच्या नंतर धर्मराजा व्यासपीठावरती बसले आणि त्या ठिकाणी कलीला बांधून ठेवलं होतं कृष्णाने. तर बांधल्याच्या नंतर काय झालं की धर्मराजाला या गोष्टी पटत नव्हत्या, परंतु त्यांनी सांगितलं धर्मराजाने की हे कोण बांधलं. तर कृष्णाने सांगितलं की बाबा ते फार विचित्र माणूस आहे, त्याला जर आपण सोडलं तर आपला नाश होईल. परंतु धर्मराजा म्हणल्याने त्याला सोडा. मग त्यावेळेस कृष्णाने काय सांगितलं, तुम्ही फक्त थोडं दरबारात बसा म्हणे. त्या ठिकाणी 2 माणसं आले, त्यांचा जमिनीचा व्यवहार झाला होता. आणि जसं राम आणि श्यामाचा, रामने जमीन श्यामला विकली, त्या जमिनीमध्ये सोन्याचा हंडा सापडला. तर तो श्याम काय म्हणे, तुझ्या जमिनीत हा हंडा सापडला, हा तुझा आहे. आणि जो विकणारा होता तो म्हणे, मी तुला ही जमीन विकली, हे तुझंच आहे. परंतु मग हे ऐकल्याच्या नंतर पुन्हा कृष्ण आले आणि त्या कलीला सोडलं. कलीला सोडल्या काय झालं माहितीये का, ते दोन्ही भांडायला लागले कुत्र्याला. तो म्हणला ही जमीन माही होती, याच्यात सापडलेला हंडाही माझाची म्हणे. आणि ज्याला विकली होती तो म्हणे मी विकत घेतलेली, तिच्यात सापडली, ही माझच. हीच परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीतही झालेली आहे. तुम्हाला सांग, कली नावाचा फडतूस गृहमंत्री या राज्यावरती आहे. एक दिवस त्याचा नाश झाल्याशी ही शिवसेना आपली आहे आणि हे जनता रूपी आशीर्वाद आपल्या संघ 100% राहणार आहे. पदाधिकारी कुठेही जाऊ द्या दादा, परंतु
मतदार आणि शिवसैनिक जागेवर आहे, टाळ्यावर आहे. जरी पदाधिकारी कमी झाले, जास्त झाले, परंतु शिवसैनिक जिथल्या तिथं आहे. शिवसेनेचा मतदार भरपूर आहे. सर्वात जास्त आपण या ठिकाणी जिल्हा परिषद लढत असताना किंवा ह्या गोष्टी आपण विचारात घेऊ नका. आपल्याला 80-90 हजार मतं कसे टिकवायचे आणि पुन्हा या तालुक्याचा आमदार शिवसेनेचा कसा करायचा आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.